जय श्रीराम मित्रांनो, मी आनंद राजाध्यक्ष. तुम्ही बघत आहात माझा मराठी यूट्यूब चॅनल आपली बाजू. हा व्हिडिओ जो आहे, आज दिल्लीचा जो काही निकाल लागेल असेल तो, केजरीवाल येईल न येईल, जे काय असेल ते. तर कारण मी हे म्हणणार नाही की भाजप आल्याने दिल्लीचा भाग्यसूर्य उजळणार आहे वगैरे वगैरे. नाही, केजरीवालनी घाण इतकी करून ठेवली ना की निस्तरण्यात 5 वर्ष कधी जातील ते समजणारच नाही. ठीक आहे, असो. तर मुद्दा हा आहे की तुम्ही थंबनेल वाचलं, ज्याच्यामध्ये मी नाव घेतलं आहे सौल अलिन्स्कीचं, आणि त्याचा एक सल्ला जो केजरीवालनी मानला आहे. तो अलिन्स्की कोण होता, तो सल्ला काय होता? अलिन्स्की एक अमेरिकन ऑर्गनायझर होता, एक आंदोलनजीवी होता, आणि त्यांनी अमेरिकेची म्हणजे अमेरिकेला संपन्न करण्यामध्ये त्याचं काही हे नाही. त्यांनी अमेरिकेला म्हटलं असं गरीब करण्यातच त्याचं योगदान आहे. त्याचं एकच होतं, श्रीमंतांचा द्वेष करायचा, गरिबांमध्ये श्रीमंताबद्दल द्वेष पसरवायचा, आणि त्यांना सांगायचं की हे तुम्हाला लुटून श्रीमंत झाले. तसं नसलं तरी, आणि इनफॅक्ट त्या श्रीमंताबरोबर काम करून तुम्ही श्रीमंत होऊ शकणार असाल तर तेही होऊ द्यायचं नाही. त्यांना सांगायचं नाही, मी तुम्हाला त्याला लुटून तुम्हाला देतो, तुम्ही काम नका करू. जो त्यांच्यासाठी काम करेल तो त्यांचा एजंट आहे. ठीक आहे. तर यांचं असंच असतं. हे सर्व डाव्यांचं माध्यम तेच असतं. अलिन्स्की होता, आणि त्याचा ॲडवाईस तर केजरीवाल तेच करतो आहे. आणि त्याचा ॲडवाईस कोणता होता, सल्ला काय होता त्याचा? तर त्याच्याकडे काही पोरं गेली, आमचं काय ऐकलं जात नाही आहे, तर काउन्सिलवाले आमचं म्हणणं काय ऐकत नाही, तर काय करू आम्ही? तर ते ऐकणारच नाहीत. तुम्ही एक काम करा, त्या काउन्सिलमध्ये म्हणजे तो हॉल जो आहे ना, त्याच्यात तुमची माणसं भरा. जेव्हा त्याच्यात तुमची माणसं भरतील तेव्हाच तुमचे प्रस्ताव पास होतील. अलिन्स्कीने हे विचारलं नाही की ते तुमचे जे प्रस्ताव आहेत ते त्याच्यानी कोणाचं भलं होतं आहे, तुमच्या शहराचं काही भलं होतं आहे का, त्याच्यानी इकॉनॉमिक आउटपुट किती वाढणार आहे वगैरे. अलिन्स्कीला त्यात कशातही रस नव्हता. आर्थिक प्रगतीमध्ये अलिन्स्कीला रस नव्हता. आपल्याला पाहिजे ते पास होणं, त्याच्यामुळे इनफॅक्ट परजीवी वाढणं, याला आपण म्हणू, एक हिंदी शब्द चांगला हे होतं, भुक्तभोगी. म्हणजे ज्याचं जातं आहे, ज्याचं जळतं, ज्याला जाळलं जातं इनफॅक्ट, तो भुक्तभोगी. आणि ज्याच्या चितेवर दुसऱ्याची शेगडी पेटते ना, म्हणजे दुसऱ्याची चूल पेटते किंवा दुसऱ्याचा भात शिजतो, रोटी शेकली जाते, तो मुफ्तभोगी. ठीक आहे. तर म्हणजे अलिन्स्की सारख्यांचं म्हणणं काय असतं, म्हणजे त्यांना मुफ्तभोगींची संख्या वाढवायची असते. आपण काय म्हणू, तुम्हाला काम देतो या. आपण एक बघत असतो कधी कधी, जे म्हणजे काय ते सुदृढ जे भिकारी असतात ना, त्यांना काही लोक सांगतात तुम्ही काम करना है क्या, तो आ जाओ मैं तुम्हें काम देता हूँ. ते भिकारी कधी ऐकत नाही, कधी येत नाहीत काम करायला. ते अलिन्स्की आणि केजरीवालचे मतदार असतात, समजलं ना. मग त्या भिकाऱ्यांना उद्या तर या केजरीवाल किंवा अलिन्स्की सारख्यांचं सांगितलं ना की तुम्ही ज्यांच्याकडे भीक मागता ना, त्यांच्याकडे भीक नका मागू, त्यांच्या खिशात हात घालून खेचून काढून घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे. ते काम करतील कधी? दॅट इज वॉट केजरीवाल, म्हणजे ही केजरीवाल अलिन्स्की ही अशी पिलावळ आहे. तुम्ही कशात मोडता ते तुमचं तुम्ही ठरवा. ठीक आहे. आता मी या गोष्टीबद्दल अशा शब्दात बोलतो आहे, म्हणजे मी कशात मोडतो ते तुम्हाला कळलंच असेल. असं मी काय आता श्रीमंत वगैरे माणूस नाही, एक सेवानिवृत्त माणूस आहे, आणि बऱ्यापैकी गरिबातच मोडणारा आहे. ठीक आहे. माझी काही कमाई वगैरे काही नाही आहे, पण नाही, मी पॅरासाईट नाही, आणि पॅरासिटिझमचं म्हणजे परजीवीपणाचं मी समर्थन करत नाही, एवढं तर नक्की आहे. ठीक आहे, पुढे बोलूया. केजरीवालनी काय केलं? अलिन्स्कीचा सल्ला मानला. सगळे दुनियाभरचे रोहिंग्या, दुनियाभरचे बांगलादेशी आणि भारताभरचे इकड तिकडून आलेले सगळे जे काय होते त्यांना आपले मतदार बनवलं. सगळ्याचा बोजा दिल्लीवर लादला. फुकट त्यांना इलेक्ट्रिसिटी दिली. कोणाच्या खर्चाने? सरकारच्या खर्चाने. आता त्यांना मतदार बनवल्यामुळे झालंय काय की त्यांना मतदाराच्या यादीतून काढून टाकणं सुद्धा शक्य नाही आहे. म्हणजे इन जनरल या माणसांनी सगळ्यांसाठीच परिस्थिती इतकी घाणेरडी करून ठेवली.
की जी इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट वाढल्यामुळे उत्पादनाची कॉस्ट वाढली. दिल्लीतले उत्पादनं इलेक्ट्रिसिटीचा एवढा खर्च झाल्यामुळे 15 रुपये युनिट वगैरे जेव्हा येतं ना, 10 रुपयाच्या वर जेव्हा युनिट जातं, उत्पादनाला कॉम्पिटिटिव्ह होणार आहेत का? मग आणि त्यांच्या तुम्ही सॅलरीज वाढवता. सॅलरी वाढवायला सुद्धा लाल झेंडे की आहेच. मग कुठून येणार आहे पैसा? येणार कुठून? कोणाच्या खिशातून? आणि तुम्ही फक्त कॅपिटलिस्ट आणि पुंजीपती आणि पुंजीवादी म्हणून तुम्ही बोंबलत राहता. तेव्हा ते जेव्हा संपतात तेव्हा काय? तुमच्याकडनं तुम्ही जर विचार करा, तुम्हाला जर समजा महिन्याचं तुमचं उत्पन्न 50,000 आहे, त्यातनं काही तुम्ही आता तर ठीक आहे, निर्मलाताईंनी ते माफच केलं आहे म्हणा टॅक्स, पण त्याच्या आधी जेव्हा टॅक्स तुम्ही भरत होता त्यामुळे ठीक आहे, सरकारला टॅक्स देणं क्रमप्राप्त आहे, कर्तव्य आहे वगैरे वगैरे. पण त्याच्या पलीकडे जेव्हा दिल्लीसारखी सरकारं जी आहे ती यांच्या म्हणजे हे जे लेखुरे उदंड झाली ह्याच्यातच मानण्यामध्ये जे आहेत उदंड होतात आणि उद्दंडही होतात. तर ते जेव्हा तुमच्या खिशातून हात घालून त्यांच्यावर खर्च केला जातो, कुठपर्यंत टिकणार आहात तुम्ही? ते सांगतात की देवानी त्यांच्या देवानी त्यांना सांगितलं आहे, मग ती मुलं त्यांच्या देवाची गिफ्ट आहे म्हणून. असं बरं, पती कशाला पाहिजे? तुकाराम महाराज सांगून गेले ना, नवसे कन्या पुत्र होती का कारणे लागे पती. असंच आहे. अल्लाह देता है तो मुल्ला काय को चाहिए, हो जाता है ऐसे. पण हे केजरीवाल सारख्यांचं वैशिष्ट्य आहे. यांना त्यामुळे काय आहे ना की यांना मग केजरीवाल आता जिंकून आला, त्याचं मी काय अभिनंदन करणार नाही. हा माणूस कोणी अभिनंदन करण्याच्या लायकीचा नाही आहे, ठीक आहे. पण दिल्लीवाल्यांबद्दल मी सांत्वना पण देणार नाही किंवा त्यांच्या दुःखात सहभागी होणार नाही, कारण त्यांचं दुःख त्यांनी बाहेर निघून मतदान करून केजरीवालला हाकलण्याचं त्यांनी काम केलेलं नाही. त्यांनी फक्त खांदे उचकले. त्यामुळे काय करणार, बीजेपी काय करते, मोदी काय करते, त्यांच्याबरोबर माझ्या संवेदना पण नाही आहेत. इनफॅक्ट मी म्हणेन बाबांनो, दिल्ली सोडून दुसऱ्यांवर बोज बनवू नका, कारण या समाजाचं जे वैशिष्ट्य आहे. आता इथे आपल्या इथे जनाब जे झालेत, हिंदू हृदय सम्राटांचे पुत्र जनाब वल्द हिंदू हृदय, जनाब बिन हिंदू हृदय सम्राट जे आहेत, त्यांनी काय केलं? आधारवडावर लटकले आणि निराधार झाले. आधारवड काय आहे आपल्याकडे? ज्ञानेश्वरांनी सांगितलं ते अजान वृक्षाचं मूळ जे आहे ते माझ्या गळ्याला लागते, ते जरा बाजूला करा म्हणून. ह्या आधारवडाच्या मुळ्या सगळ्या हिंदूंसाठी गळफास आहेत, हे लक्षात ठेवा. मोर्चेत घातलं पाहिजे त्याच्या मुळात, पण ते मुद्दा वेगळा. त्यांचाच ॲडवाईस आहे तो, मुळात मोर्चेत घालणं, ते घालणं आवश्यक आहे, पण बघू कधी होतं आहे ते. तर तेवढंच आहे. बाकी मला काय सांगायचं नव्हतं. दिल्लीवाल्यांनी हे ओढवून घेतलेलं आहे. आपल्याकडे पण हे प्रक्रियेला गती आलेली आहे. बांगलादेशी मुंबईमध्ये इतके भरलेले आहेत, आणि औरंग्याला पण जेवढं महाराष्ट्राचं इस्लामीकरण करणं जमलं नाही ना, ते बाबरमतीच्या आलमगिरांनी केलेलं आहे. ते आता त्याच्याबद्दल काय म्हणणं, आता कधी कोण लढतं आणि कसे लढतील ते बघूया. आता आपल्याला ते करणं भाग आहे. जाणार कुठे नाही तर दुसरा कुठचा देश आहे आपल्यासाठी? विचार करा याच्यावर, ठीक आहे. बायका मुलींना जर घरातून ओढून नेणं जर पाकिस्तानात झालं किंवा बांगलादेशात झालं, हे इथे व्हायला नको असेल तर नुसतं सरकारला दोष देण्यात अर्थ नाही. शिवाजी महाराजांच्या वेळी हेच होत होतं. त्यांनी सरकारला दोष दिला नाही. जे सरकार होतं ना त्याच्या विरोधात उभे राहिले. त्यामुळे आधारवाडाचा आधार घेऊन जे सरकार बनत असतील ना, लढणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. भाजपवर फार विश्वास, म्हणजे भाजपबद्दल त्यांना सत्तेत ठेवा एक स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणून, एवढंच म्हणेन. आणि ते यांना काढण्याबद्दल काय करतायत असं दिसत नाही आहे. त्यामुळे पण म्हणजे दुसरं कोणाला आणणार, ते कुंकवाचा धनी म्हणून तरी ठेवा. तुमच्यापर्यंत तुमच्यानी किंवा तुमच्या पुढच्या पिढीनी काय होत असेल ते तिथपर्यंत म्हणून यांना ठेवा, एवढंच म्हणे. मुंबईची दिल्ली होऊ देऊ नका, तसं काय फारसं अंतर राहिलेलं नाही आहे, पण ती होऊ देऊ नका एवढंच म्हणे, बाकी काही नाही. जी संघटना होती त्यांच्या विरुद्ध लढणारी, त्या लढाऊ संघटना प्रमुखांनीच त्यांच्या दावणीला बांधली
आधारवाडाला लटकून त्याला काय करणार आपण. असो, जाऊ दे, आपली रजा घेतो. येत राहा चॅनलवर. हा व्हिडिओ आवडला नसेल तर शेअर करा, आवडला असेल तरी शेअर करा, आवडला नसेल तरी शेअर करा. एवढंच. जय श्रीराम.